अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। रावसाहेब, काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा भेटमध्ये ताफा अडवला, त्यांच्या गाड्यांवर सुपाऱ्या फेकल्या। काय परिणामाची भावना आहे? बघा, एकतर तुमची माहिती चुकीची आहे। मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या। त्या शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात, पण त्याचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही त्या आंदोलनाशी। आमच्या माहितीप्रमाणे ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं आरक्षणासंदर्भात। सध्या महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यात आणि बीडमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्यात राज ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यानंतर सर्वच पक्षातले तरुण मराठा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला। सगळ्याच पक्षात मनसेचेही लोक असू शकतात, कारण हे जे आंदोलन आहे मराठा आरक्षणासंदर्भात हे पक्षविरहित आहे। जेव्हा या संदर्भात मोठे मोठे मोर्चे निघाले, लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, त्यात तेव्हाचे आमचे शिवसेनेचे मंत्री असतील, मग अजित पवार असतील, शिवसेनेचे मंत्री, आमदार, पदाधिकारी, काँग्रेसचे असतील, भाजपचे असतील, सगळे एकत्र होते, मोर्चात पुढे असायचे। आता सुद्धा या आंदोलनामध्ये कदाचित बीडला शिवसेनेची ताकद जास्त असेल, त्याच्यामुळे तुम्हाला शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील, पण ते सगळ्यांचं एक आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही, हे मी आता तुम्हाला इथे स्पष्ट करू इच्छितो। मी असं म्हणत नाही की त्यात आमचे कार्यकर्ते नसावेत, 100% असतील, पण ते आंदोलन पक्षाचं नव्हतं किंवा ती पक्षाची भूमिका नव्हती। त्यात सर्वच पक्षाचे